मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 61. सौख्याचे दिवस फारच जलद गतीनं निघून जात असावेत किंवा मन सौख्यात गुंतलं असल्यामुळे त्याला कालाचं भानच राहत नसावं. वृषसेना पाठोपाठ लक्ष्मण आणि चित्रसेन झपाट्यानं वाढत होते. मोठी झाली तरी आपली अपत्य माता पित्यांना नेहमीच लहान वाटतात. वृषसेन 6 वर्षांचा झाला. अखंड बडबड आणि अविरत धडपड हाच त्याचा स्वभाव होता. अनेक शंका आणि प्रश्न यांनी तो वाड्यातील सर्वांना सत्तावून सोडी. तो जरा अंगराजांनाच भीत असे. राजसभा, युद्धशास्त्र, मृगया यांतून उरलेला सर्व काळ अंगराज वृषसेना समवेत घालवीत. त्याच्याशी बोलताना ते बालाहून बाल होत. अनेक वेळा तो त्यांना अतिशय आश्चर्यकारक प्रश्न विचारी. एकदा तो त्यांना म्हणाला, तात तुम्ही फारच अप्पलपोटे आहात. ते कसं काय वृषू? मला तर सर्व हस्तिनापूर उदार म्हणतंय. त्याच्या मस्तकावरून मायेनं हात फिरवीत ती हसत म्हणाली, नाही, तुम्ही अप्पलपोटेच आहात. नाहीतर तुम्ही आम्हालाही तुमच्यासारखी सुंदर कुंडलं आणली असती. कुंडलं कुंडलं अशी जर सहज मिळत असती तर ती प्रत्येकानं घेतली असती राजा. तुला आवडणारी ही कुंडलं कापून काढता आली असती तर मी ती तुला लगेच देऊनही टाकली असती. मलाही आता ती नकोशी झाली आहेत. तुम्हाला स्वतःला कशी ती कापता येतील? दुसऱ्या कोणाला तरी कापता येतील. तुम्ही 2 हातांनी कान आणि खडक धरणार तरी कसं? तू बघ, तुला जमतंय का ते? जमेल, पण रक्त आलं तर आई मारील की मला. नाही रे, तिथं येण्यापूर्वीच तू कुंडलं घेऊन टाक. रक्त येणार नाही आणि आलं तरी मी रडणार नाही. तिला सांगणार तर अजिबात नाही. आपल्या पित्यासारखाच हट्टी असलेला तो लगेच शस्त्रागारात धावत गेला आणि शस्त्रागार पालाकडून एक छोटं खडक घेऊन ते हातात नाचवीत परतलाही. अंगराजांच्या मांडीवर बसून त्यानं त्यांचं एक मांसल कुंडल आपल्या चिमुकल्या हातात चिमटीत पकडलं. पण तसाच क्षणभर तो थांबून म्हणाला, तात मी काही तुमच्यासारखं अप्पलपोट नाही. मी एकच कुंडल घेईन, एक मला, एक तुम्हाला. असं म्हणत त्यानं खडक सावरलं. ठीक आहे, तुझ्या वाटणीचा तो घेऊन टाक. आटप लवकर. त्यांनी त्याला अनुज्ञा दिली. आपले डोळे मोठे करून तो काय काय करतो ते कुतूहलानं ते पाहू लागले. इतक्यात मी तिथं गेले. आपल्या चिमुकल्या दातांनी खालचा ओठ आवेशानं दाबून तो हातातील खडगाचं धारदार पातं त्यांच्या कानावरून सरासर फिरवित होता. पण खडक गवताच्या पात्यासारखं त्यांच्या कानावरून नुसतंच फिरत होतं. बराच काल त्यानं प्रयत्न करून पाहिला. आम्ही दोघं त्याच्या चिकाटीवर हसत होतो. शेवटी तो दमला. त्याच्या थिटुकल्या मस्तकावर घामाचे बिंदू उभे राहिले. खडगी त्याला पेलवेना. ते हातातून फेकून तो त्यांच्या मांडीवरून खाली उतरला. त्यांनी विचारलं, काय रे वृषू, काय झालं? त्यानं जे उत्तर दिलं ते इतकं अनपेक्षित होतं की त्या दिवशी मला प्रथमच कळलं की तो भलताच धोरणी आहे. आपला पराभव यत्किंचितही मान्य न करता तो बालिशपणानं सहज म्हणाला, काही नाही तात, मला तुमचं कुंडलच नको. का रे? कशाला ते? तुमचे कान केवढे आणि माझे केवढेसे? माझ्या कानात ते मोठं नाही का दिसणार? त्याच्या उत्तरावर खुश होऊन अंगराजांनी त्याचा हात धरून त्याला झटकन परत आपल्याकडे ओढलं आणि कुंडलं नसलेल्या त्याच्या कानाचे पटापट मुके घेत ते पुटपुटले, तुला कुंडलं नाही तेच ठीक आहे. त्यांच्यामुळे माझं काही कल्याण होणार ते माझं मला समजलेलं नाही राजा. वृषसेनाच्या बालिलांत आमचे दिवस गोफण गुंडा शेतात पडल्यावर पाखरं उडून जातात तसे भुरकन निघून जात होते. राहत होत्या त्या काही प्रसंगांच्या स्मृती, सूर्यास्तानंतर रेंगाळणाऱ्या धुसर अस्पष्ट संधी प्रकाशासारख्या. अंगराजांसमवेत कधी कधी गुरुपुत्र अश्वत्थामा दुग्धपानासाठी कक्षावर आहेत. त्यांची आणि वृषसेनाची आता छान गट्टी जमली होती. कुणापुढेही हार न खाणारे गुरुपुत्र त्याच्या पुढं मात्र कान पकडून सरळ शरणागती पत्करीत. एकदा ते असेच कक्षावर आले होते. मी फळांनी भरलेलं एक तबक मृणालकडून बैठकीवर पाठवलं. हळूच त्यातील एक अंजिराचं फळ गुरुपुत्र अश्वत्थामांनी उचललं. ते त्यांनी हळूवार कापलं, पण त्याच्याकडे गंभीरपणे नुसतं पाहतच राहिले. तसं अंगराज म्हणाले, काय झालं अश्वत्थामन? अंगराज,
या वरून सुंदर दिसणाऱ्या फळात एक कृमी आहे. आपलं जीवनही असंच नाही का? वरून सुंदर पण आतून किडलेलं. अश्वत्थाम्या, त्यात या फळाचा काय दोष? दोष कुणाचा हे काहीच सांगता येत नाही. पण वास्तवात जीवन दिसतं तसं नसतं हे मात्र खरं. हे फळच बघ की, बाहेरून किती चांगलं दिसतंय. अंगराज त्यावर काहीच बोलले नाहीत. मात्र त्या दोघांचा संवाद ऐकणारा वृषसेन हळूच आपल्या बैठक येऊन उठल्याचं मी पाहिलं. तो तेथून उठला. तो सरळ अनेक सोपान उतरून राजवाड्यासमोरचा चौक पार करून पुढं महाद्वारातून प्राकाराच्याही बाहेर गेला. हा जातोय तरी कुठं? मी मृणालला त्याच्या शोधार्थ त्याच्या मागून पाठविणार होते, पण तेवढ्यात तो परतलाही. सशासारख्या पटापट उड्या मारीत तो येत होता. परत येताच तो अंगराज आणि गुरुपुत्रांच्या पुढं धीटपणे उभा राहून आपली मूठ उघडी करीत तो म्हणाला, काका, यात असेल का हो कृमी? तो एक पाषाणाचा तुकडा होता. त्याचा तो अद्भुत प्रश्न ऐकून गुरुपुत्र मात्र क्षणभर परत गंभीर झाले. अंगराजांकडे पाहत ते म्हणाले, अंगराज, खरंच मगाच्या माझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या पुत्रानं किती सहजपणे अचूक दिलं आहे. तो पाषाणाचा तुकडा वृषसेनाच्या हातातून घेऊन ते त्याकडे निरखून पाहत म्हणाले, या निर्जीव पाषाणात कुठली आहे कृमी? कृमी फळातच असणार. दोष दोष हे सजीवातच असणार. फळातील जीवनरसावर कृमी जगते, मोठी होते, तरीही फळाला स्वतःला ती कधीच बाहेर काढून टाकता येत नाही. माणसांचे दोषही तसेच. अज्ञानाच्या जीवनरसावर मानवातील दोष पोसले जातात, मोठे होतात. वृषसेनाची पाठ थोपटीत ते म्हणाले, वृषसेना, हा तुकडा गवाक्षातून खाली टाक आणि हा अंजीर तोंडात टाक. त्यांनी त्याच्या डाव्या हातात त्यानं आणलेला तुकडा आणि उजव्या हातात तबकातील एक दुसरा सबंध अंजीर ठेवला. वृषसेनानं तुकडा गवाक्षातून खाली फेकला. अंजीर खाता खाताच वृषसेनानं गुरुपुत्रांना आणखी एक धक्का दिला. वस्त्राच्छादित असं त्यांच्या मस्तकाकडे पाहत तो म्हणाला, काका, मीही तुमच्यासारखंच वस्त्र बांधणार माझ्या मस्तकाभोवती. का बुवा? तू तर अंगराजपुत्र आहेस. तू सुवर्ण किरीट धारण करायचा, वस्त्र नव्हे. गुरुपुत्रांनी त्याला विचारलं. नाही, सुवर्ण किरीटाचा काय उपयोग? त्याचा काय ध्वज करता येतोय थोडाच? ध्वज? आणि ध्वजासाठी तू असलं वस्त्र मस्तकाभोवती बांधणार? होय, लढाईत रथावरचे ध्वज कोसळतात असे मोठे तात म्हणतात. असा ध्वज कोसळला की तिथं दुसरा कुठला लगेच मिळणार? त्याचं उत्तर ऐकून आम्ही सर्वजण हसलो. पण आम्ही का हसतो आहोत हे त्या निरागस बालकाला कळलंच नाही. वृषसेन 7 वर्षांचा झाला त्यावेळी मला आणखी एक पुत्र झाला. सुप्रियेलाही त्याच वेळी आणखी एक पुत्र झाला. माझ्या मुलाचं नाव सुषेण ठेवण्यात आलं. सुप्रियेच्या मुलाचं नाव सुशर्मा ठेवण्यात आलं. आमचे सासू सासरे त्यांच्या दर्शनाने आनंदून गेले. त्यांनी घेतलेल्या जीवनभराच्या अपरिमित कष्टाचं सार्थक झालं होतं. त्यांनी लावलेल्या कुटुंब रोपट्याचं विशाल वटवृक्षात रूपांतर होत होतं. मला ते नेहमी म्हणत, वृषाली, तू गृहलक्ष्मी आहेस. तू आलीस ते सुखाचे पर्वत घेऊनच. आम्ही स्वप्नात सुद्धा अपेक्षेला नव्हतं ते घडत आहे. त्यांचे पाय चेपता चेपता मी म्हणे, माझ्यामुळे काहीच घडलं नाही. अंगराजांसाठी आपण जे कष्ट घेतलेत त्याचंच हे फळ आहे. त्याच्यासाठी आम्ही कसले कष्ट घेतले? आमच्या पर्णकुटीत तो जन्माला आला हेच आमचं भाग्य. तू त्याला पत्नी म्हणून लाभलीस हेही आमचं महत्भाग्य आहे. सर्वांचेच ऋणानुबंध आहेत ही मुली. सासूबाईंच्या मांडीवर असलेला सुषेण त्याच वेळी नेमका हुंकार भरून जणू आपणही त्या ऋणानुबंधातला एक घटक आहोत याची सर्वांना आठवण करून देई. त्याला थोपटून निजविताना काहीतरी गुणगुणत मी त्यांना ते गीत मोठ्यानं म्हणण्यासाठी विनवी. तेव्हा त्या म्हणत, वसू या सुषेणा एवढा असताना मी ते म्हणत असे. आता नीटसं आठवत नाही ग. आणि चंपानगरच्या पर्णकुटीतलं ते गीत या वैभवी वाड्यावर कशाला? तूच आता तुझ्या पुत्राला या वाड्याला शोभेल असं गीत ऐकव. निद्रावश झालेल्या सुषेणाला माझ्या हाती देताना त्या म्हणत, त्या मातेनं आपल्या पुत्रासाठी कष्टांचे किती अगणित पर्वत उपसले असतील या जाणीवेनं त्यांच्यापुढं मी काहीच नाही असं मला होऊन जाईल. सुषेणा पाठोपाठ एका वर्षातच मला वृषकेतू झाला.
मी 3 मुलांची माताच झाले. त्या तिघांच्या आगमनानं माझ्या जीवनाचं उद्यान फुलून गेलं. वृषसेन, सुषेण आणि वृषकेतू ही त्या उद्यानातील 3 सुवर्ण कमळच होती.